लगेच टायमर ऑन झालंय. टायमर ऑन सुद्धा करणार आहोत आपण. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भागेश पाटील आणि करण. चला, भागेश पाटील आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कांगारू टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट जयू दुर्गेश 11 अर्नाळ्याचा संघ. ऑल सेट. ॲलनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मॅचला होणाऱ्या सुरुवात. आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत. विवेक पाटील सर. पहिला बॉल. पहिली मॅच सुपर 12 मधील मॅच नंबर 1. पहिला बॉल आणि पहिला बॉल समोर चेंडूला ड्राईव्ह केल्याने सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेशा. पहा, ही बिग बॅटल पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. कारण येणारे 12 चेंडू आणि त्या येणारे 12 संघ आणि त्या 12 संघामधून पहिली लढत. पहिल्या लढतीचा आतापर्यंत अहवाल. बॅटिंग करणार आहे. बॅटिंग करताना दिसत आपल्याला टीम कांगारू मुकामपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जयू दुर्गेश अर्नाला. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत. दुपारचं सत्र आता शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. मागील 2 दिवस झाले आपण या स्पर्धेला पाहिलं. 24 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये होता आणि 24 संघामधून 12 संघ जे आपल्या भेटीला आले. आणि 12 संघामधून पहिली मॅच. फटका पहा, चेंडूला गॅप मधून पाठवलाय. बागेच्या बॅट मधून हा शानदार स्ट्रोक. 4 धाबा. मैदानात त्या एकमेकांना टक्कर. अरे येतील मैदानात त्या एकमेकांना टक्कर. डाकू चेंडूला गॅप मधून पाठवलंय. कालपासून जो काही खेळ केलाय टीम कांगारू या संघाने तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल बॉलिंग. गुरुवारच्या दिवशी जयू दुर्गेश या संघाने पहिल्या लगातार 2 मॅच सहज सोप्या रीतीने जिंकून सुपर 12 मध्ये जागा भक्कम केली होती. आणि तिकडून आता पाहूया दोघांचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन हलक्या हाताने सन्मान दिला. चेंडूला सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. धावा धावपलकावरती 8. शेवटचा आणि अंतिम बॉल. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत टीम कांगारू मुकामपाडा मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचा बॉल पाहणार आहोत. चौकार आतापर्यंत भागाच्या बॅटमधून पाहिलाय. शेवटचा बॉल पाहूया. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉलला हलक्या हाताने सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9-0. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत टीम कांगारू मुक्कामपाडा मैदानाच्या आतमध्ये करतोय. डीजेला ऐकून लगेच बोलूया. नेक्स्ट मॅच. 2 टीम्स रेडी राहायचं आहे. आई भवानी मारंबलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट दिविशा तेजस 11. मॅच नंबर 2 आपल्या भेटीला येणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये मॅच नंबर 2 चा टॉस सुद्धा केला जाईल. त्या अगोदर दुसरं षटक पाहूया. विकास दसकर आल्यात. पहिला बॉल हलकीची फ्लाईट. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. बागेशनी काल जो काय खेळ केला होता आणि करणचा खेळ खूप चांगला राहिला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. बॅटिंग करत असताना ॲज अ बॉलर म्हणून खूप चांगली कामगिरी. पाहूया आता या मॅच मध्ये काय घडतंय. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. खूप चांगली सुरुवात आहे. कारण या अगोदरचं जर दोन्ही संघाची जर मॅचेस पाहिल्या तर जयू दुर्गेश अर्नाळा संघाने गुरुवारच्या दिवशी लगातार 2 मॅच मध्ये खेळत असताना चेंडू गॅप मधून विघ्नेशचा जबल पास होऊन चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. कडक स्ट्रोक. जागा बनवली. वेट केलं. वॉच केलं. जागा बनवून बॅट स्विंगला जितकी ताकद तितक्याच फटक्याला ताकद. जबल पास होऊन चेंडू विघ्नेशचा निघून गेला. 4 धाबा आल्यात. धाबा बैगानं येत आहेत. फ्लाइंग स्टार्ट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. धाबा धावपलकावरती 16 धाबा धावपलकावरती आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. काउंटर अटॅक कायम सुरू आहे. परंतु काउंटर अटॅक सुरू असताना प्रत्येक चेंडूवर आतापर्यंत सिंगल येते. ही सर्वात जमेची बाजू ठरली गेली. 1 निर्धाव चेंडू आतापर्यंत
मैदानाच्या आतमध्ये आला नाही आहे. 17 धाबा. शेवटचा बॉल पाहणार आहोत. विकास रेडी आहेत. स्ट्राईक एंडला भागेश. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅटची एज पाठीमागे जेल. ओ डायरेक्ट हिट काम फिट. इतकी मोठी रिस्क घेत असताना डायरेक्ट हिट झाला. फलंदाज चेक केलं जाणार आहे. येस कोण बाप चेक केलं जाईल. पहा ॲलन गेले. क्विक गेले. थोडा वेळ घेतला आणि वेळ घेतल्यानंतर डायरेक्ट हिट कोणाचं झालंय काम फिट पाहूया. कोण बात. येस भागेश बात. मोठ्या विकेटचं पतन. भागेशने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली होती. भागेशच्या बॅटमधून जबरपास 2 चौकार पाहिले होते आणि पहिला धक्का टीम कांगारू या संघाला. पहा कशा प्रकारे थोडा वेळ घेतला आणि बरोबर निशाणा परफेक्ट हिट. फलंदाज भागेश बात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मास्टर दीपने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केले या स्पर्धेमध्ये. आता पाहूया या सुपर 12च्या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. त्या अगोदर डीजे ऐकून लगेच बोलणार आहोत. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू 17-1 फ्लाइंग स्टार्ट आहे. विकेट सुद्धा आले. आता पाहूया तिसऱ्या षटकामध्ये काय घडते. रविकांत आल्यात. तिसरं षटक. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये क्विक रॉकेट थ्रो. ओ 1 बाउन्सने आला होता. रनिंग बिटवीन द विकेट त्याहून क्विक होती. पहा फटका एक्झिक्यूट केला. विघ्नेशच्या हातामध्ये चेंडू आणि थ्रो फेकी. पहा रॉकेट रनिंग बिटवीन द विकेट क्विक सिंगल कंप्लीट झाले. धाव पलकावरती 18-18 1 कांगारू मुक्कामपाडाचा संघ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका भरून खेळलाय. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज दीप बात. दुसरा धक्का टीम मुक्कामपाडा या संघाला गॉन. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. थँक्यू मोमेंटम मागील 3 चेंडू मध्ये शिफ्ट झालाय. मोमेंटम जो कांगारू मुक्कामपाडाच्या बाजूने होता. लगातार पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 विकेट नंतर मोमेंटम जय दुर्गे च्या बाजूने गेलाय. आणि आता पाहूया खूप चांगला पलटवार मैदानाच्या आतमध्ये केलाय. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार सागर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. धाव पलकावरती आहेत 19. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. खूप चांगली बॉलिंग. खूप चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत रविकांत करतायत. हलक्या हाताने सहज सोपरीतेने पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. 20 धावा धावपलकावरती आहेत. आता पाहूया करण मैदानाच्या आतमध्ये आहेत. खूप चांगली बॅटिंग केले. आता कशा प्रकारे फिनिश करणार आहेत. ऑन साइडला काढण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आलाय. फेकी क्विक लावलाय चेंडूला. फलंदाज आणखीन एक रनआउटच्या रूपाने सागर बाद. तिसरा धक्का कांगारू संघाला गॉन. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊली देऊल चमचमतय. थँक्यू. काय जबरदस्त पलटवार. खूप चांगली बॉलिंग. या षटकामध्ये जबरपास 3 धावा आणि 2 विकेट. बंटी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटचा बॉल थोडासा वाईड अँगल आणि वाईट बॉल आमच्या ऑफिशियल पंचांनी घोषित केलाय. धाव पलकावरती आहेत 21 धावा. ओ हलक्या हाताने फक्त फ्लिक केलंय आणि फ्लिक करत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. फलंदाज करण सुद्धा बाद. हाय जबरदस्त बॉलिंग आहे. 3 धावा आणि त्या 3 धावांमधून 3 महत्वाचं विकेट. इतकं मोठं दडपण वाढवणारं हे षटक होतं. पलटवार करत असताना खूप चांगला कमबॅक जयू स्पोर्ट्स दुर्गे या संघाने केलाय आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. जिकडे धाव पलकावरती 21. डीजेला ऐकून शेवटच्या अंतिम षटकामध्ये वळणार आहोत.
आयोजन आहे जबर नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर मान देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर माझ्या एकविरा आईचा आशीर्वाद आहे नारंगी वाल्यांवर सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर थँक्यू डुझे चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे धावा धावपलकावरती आहेत 21-4 दुसरा मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाणार आहे जिकडे मृदुल मेरी जॉईन असणार आहेत दिबिशा तेजस 11 आणि आई भवानी मारमलपाडा दोन्ही संघाच्या संगणकाने रेडी राहायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल त्या अगोदर शेवटचं आणि अंतिम षटक पाहूया पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट लेट कट पॉवरफुल कट आणि सहज पद्धतीने सिंगल कंप्लीट 22 धाबा झाले इकडून या मैदानावर खेळत असताना किमान तुम्हाला 26-28 धाबा बनवाव्या लागणार आहेत कारण पहिल्या दिवसाचा आपण खेळ पाहिला तर जयू दुर्गेश 11 या संघाने जबरदस्त सहज सोप्या रीतीने 2 मॅच मध्ये इतक्या वेगाने धावफलक बनवलं होतं त्या धाबांचा पाठलाग केला होता त्यासाठी त्या धाबांचा पाठलाग ते त्यांची बॅटिंग पाहता पाहता किमान 28-30 धाबा तुम्हाला इकडून बनवाव्या लागणार आहेत हेच थोडंफार रेफर केलं त्या अगोदर रोहितची फिल्डिंग पहा आई जबरदस्त फिल्डिंग होती ती झेल सुटला होता खूप चांगले प्रयत्न आणि त्यानंतर क्विक फेकी केली चेक केलं जाणार आहे यस विकेट आणखीन एक विकेट रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद 5वा धक्का टीम कांगारू या संघाला गॉन थँक्यू 23 रन शेवटचे 3 चेंडू पाहणार आहोत 23 धाबा धावपलकावरती आहेत ओ फुल टॉस बॉल कडक स्ट्रोक जितकी ताकद चेंडू मध्ये होती फक्त फ्लिक केलं होतं चेंडूला आणि सिंगल कंप्लीट झाले 24 धाबा धावपलकावरती शेवटचे 2 चेंडू पाहणार आहोत पाहूया बंटीच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे कारण धाबा बनत नाही आहेत धाबा थांबल्यात तुम्हाला इकडून एक बाउंड्री येणं गरजेचं आहे 24 पाहूया शेवटचे 2 बॉल ओ नो बॉल येस आमच्या ऑफिशियल पंचांनी क्विक सांगितलं नो चेंडू 25 रन शेवटचे 2 बॉल ज्याचा संघर्ष आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते बाउंड्रीजचा पाहूया लेट्स सी काय घडतंय वेगवान बॉल ड्राईव्ह केला चेंडूला आणि एक कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न फलंदाज रनआउटच्या रूपाने कोण बाद बंटी बाद आणखीन एक धक्का टीम कांगारू मुक्कामपाडा संघाला गॉन टॅकल 26 झालं तिकडून शेवटचा बॉल आहे पाहूया आता शेवटच्या बॉलवर आक्रमण करावं लागणार आहे एक मोठ्या ब्लास्ट साठी जावं लागणार आहे एक मोठा फटका पाहूया खूप चांगली बॉलिंग केली आता शेवटचा बॉल
शेवटच्या बॉलला कट केले आणि कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 27 धाबा धावफलकावरती आहेत आणि 28 धाबांचं टार्गेट सेट केलंय टीम कांगारू मुकामपाडा या संघाने. जयू दुर्गेश लेबेन अर्नाळा या संघासमोर. चला दोन्ही कर्णधार लगेच या, आपण टॉस करणार आहोत. आई भवानी मारमलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट देवी शाह तेजस 11. थँक्यू. चला विमल सिंग या, टॉस करणार होतो आपण. ओ लॉसन सर येणार का? विमल सिंग कोणीतरी या. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस होणं कंपल्सरी आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. मॅच मध्ये इक्वेशन 24-28 या टार्गेटचा पाठलाग, या दाबांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. दर्शन हिरे आणि त्यांच्या सोबतीनं विघ्न साकलतोडे. चला त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये करण आल्यात. पाहूया या दाबांचा पाठलाग की बचाव. लेट्स सी काय घडणार आहे. त्या अगोदर दुसऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. जिकडे देवीशा तेजस 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आई भवानी मारमुलपाडा. मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला ऑन साइडला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि दिशा देत असताना सिंगल झाले कंप्लीट. टॉस पियुष यांच्या शुभस्ते हा होणार आहे. तो अहवाल आपण पाहणार आहोत. हर्षल भाई आणि विमल सिंग. ओ चेंडू गॅप मधून गेलाय, गॅप मधून आणि चौकाराने झाली सुरुवात. 4 धाबा. थांबतोय. चला पाहणार आहोत कोणाच्या बाजूने बॅटिंग करतील. दिवेश तेजस 11 आणि गोलंदाजी करणार आहेत आई भवानी मारंबलपाडा. थांबायचंय, चर्चा करायला आवडेल. विमलदा आता प्रथम बॅटिंग करायची आहे. काल पाहता पाहता किती धाबा बनवायचे आहेत? काल पण आम्ही पहिला म्हणजे जे पण मॅच आम्ही जिंकले, फर्स्ट मॅच आम्ही बॅटिंग करून जिंकले, सेकंड मॅच आम्ही बॉलिंग केलं आणि 26 चेस नाही झाले आमच्याकडून. आणि मोस्ट ऑफ द हा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे की आमच्याकडून चेस नाही होता. तर आम्हाला बॅटिंग आहे ते आम्हाला खूप चांगलंच आहे बॅटिंग आले आणि आम्ही कमीत कमी 36 ते 40 रन करायचा प्रयत्न करू. सर शुभेच्छा भाई. करायची आहे कालचा गेम जर पाहता लगातार 2 मॅच जिंकल्यात. खूप चांगला रिदम तुम्ही पकडला या नवीन हंगामामध्ये खेळत असताना. पहिल्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची तयारी आता दिविशा तेजस 11 या संघासमोर? तयारी तर अशी काही विशेष आहे नाही, पण जो गेम पहिल्या दिवसामध्ये केला तोच कंटिन्यू करायचा प्रयत्न करू. टीम कशा प्रकारे असणार आहे आज? जी फर्स्ट 2 मॅचला जी टीम होती तीच कंटिन्यू टीम करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. अहवाल असं आपल्यापर्यंत पोहोचलाय. दिविशा तेजस 11 बॅटिंग करणार आहेत आणि बॉलिंग करणार आहेत आई भवानी मारंबलपाडा. त्या अगोदर या मॅच कडे बोलूया कारण वन्स अगेन पुन्हा रेडी आहेत. स्ट्राईक हँडला दर्शन. पुढचा बॉल ड्राईव्ह केला चेंडूला आणि कटआउट बॅनरच्या जबल पास होऊन चेंडू निघून गेला होता. सिंगल झाले कंप्लीट. धावा धावपळ करते पाहणार आहोत. खूप चांगली सुरुवात आहे. चौकार दुसरा चेंडूवर आपण पाहिला होता. धावा धावपळ करते 7. चेंडूचा खेळ झाला 4 मध्ये 7. यापर्यंत सुरुवात आहे. पुढचा बॉल टॅप केला चेंडूला, हलकासा टॅप, तितकीशी ताकद नव्हती कारण सहज सोपा रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 8 धाबा, 8-0. खूप चांगली सुरुवात. 28 धावांचा पाठलाग करत आहेत. शेवटचा बॉल पाहूया. शेवटचा बॉल घेऊन कारण रेडी आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक हँडला दर्शन आहेत. शेवटचा बॉल सुद्धा कडक स्ट्रोक खेळलाय, पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय. गॅप मधून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा.
अरे पुढेच आहेत एक पाऊल खेळाडू हे दमदार साऱ्या मैदानात आज घुमतील चौकार आणि षटकार क्रिकेटपटूंची झाली या गर्दी करतील बाजी सर क्रिकेटपटूंची झाली या गर्दी करतील बाजी सर एक मीरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर एक मीरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर थँक्यू दडपण वाढलंय त्याचं कारण 28 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाले. जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाची प्रफुल विकेट टेकर गोलंदाज च्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. इकडून कमबॅक करावं लागणार आहे, इकडून पॉवरफुल स्ट्रॉंग कमबॅक करावं लागणार आहे. पाहूया कमबॅक कशा प्रकारे राहणार आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. सिंगल झाले कंप्लीट. पहा खूप चांगली सुरुवात आहे. 2 चौकार आपण पाहिले. दर्शनच्या बॅट मधून एक पाहिला, विघ्नेशच्या बॅट मधून सुद्धा एक पाहिला. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा पाहिल्या होत्या. आता इकडून तुम्हाला त्या विकेट डॉट बॉल कडे जावं लागणार आहे. तुम्हाला ही मॅच बनवावी लागणार आहे. तुम्हाला डॉट बॉल चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागणार आहेत. विकेट कडे जावं लागणार आहे. पॉवरफुल फिल्डिंग करावी लागणार आहे, तरच तुम्ही मॅच मध्ये थोडाफार मोमेंटम आपल्या बाजूने घेऊ शकता. हलक्या हाताने पुन्हा एकदा सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा दबाव नाहीये. पहिल्या षटक ओळखता खूप चांगली सुरुवात आपण पाहिली होती. पहिल्या षटकामध्ये जवळपास 12 धाबा आणि त्या 12 धाबा बघताना आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धाबा आल्यात. 15 धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल प्रफुल फटका खेळला. चेंडू गॅप मधून जवळपास होऊन निघून गेला. कुठलेच प्रयत्न नव्हते करणचे आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची मोठे धाबा वेगाने बनतायत. मॅच लवकर फिनिश आणि त्या मोड मध्ये आहेत. पाहूया काय घडतंय. पॉवरफुल बॉटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. धाबा धावपल करतात 20 धाबा धावपल करतात. फक्त 8 धाब्यांची गरज आहे. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. ज्या पहिल्या दिवशी पहिल्या 2 मॅच मध्ये धावांचा पाठलाग करताना सुरुवात झाली होती, त्याच रीतीने आतापर्यंत ही सुरुवात या सुपर 12च्या मॅच मध्ये सुद्धा आतापर्यंत दुर्गेश 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये करतायत. पाहूया काय घडणार आहे आणि कधी किती स्ट्रोक अजून पाहायला मिळणार आहेत. किती चेंडूवर लवकर मॅच फिनिश होणार आहे. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. 7 सुपरीतीने धावांचा पाठलागकडे वळतायत. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. दडपण वाढलंय आणि दडपण वाढत असताना इकडून फार मोठं कमबॅक करावं लागणार आहे. एखाद्या षटकाला मोठं बनवावं लागणार आहे. त्या षटकामध्ये किमान तुम्हाला 2 विकेट्स डॉट बॉल आणावे लागणार नाहीत, तरच तुम्ही या मॅचला वाचवू शकता. थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने घेऊ शकता. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. 7 सुपरीतीने वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धाबा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि फक्त 5 धाब्यांची गरज. नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान. थँक्यू. 5 धाब्यांची गरज आहे. बंटीच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया 12 चेंडू आणि फक्त 5 धाब्यांची गरज. अटॅकिंग साठी 2 खेळाडूंना उभं केलंय. खूप चांगली सुरुवात आहे. पाहूया आता काय घडतं. पहिल्याच बॉलवर विकेट आले. ही विकेट कदाचित दुसरं षटक सुरू झालं त्यावेळेला आली असते तर थोडाफार मोमेंटम या मॅच मध्ये बनू शकला असता. उशिराने आले परंतु आले. पहिली विकेट, पहिला धक्का. टीम जयू दुर्गेश 11 संघाला गॉन. झुल्यावर बैसून झुलली आई, झुल्यावर बैसून झुलली, झुल्यावर बैसून झुलली आई, झुल्यावर बैसून झुलली. थँक्यू. नवीन फलंदाज विकास दसकर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बंटीने आणून दिले विकेट. थोडासा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया. अजून दडपण आहे कारण तितकशा धाबा धावपल करते नाहीयेत. फक्त 5 धाब्यांची गरज आहे. समोर टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय.
मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल रेडी आहेत. पुन्हा एकदा बंटी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केले. ओ खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. वेगाने आले, क्विक आले आणि जबरपासून जो बाउंड्रीच्या बाहेर चेंडू हलवार पद्धतीने ट्रॅव्हल होत होता त्या चेंडूला आतमध्ये आणलं. खूप चांगली फिल्डिंग. 4 धाब्यांची गरज. पाहूया पुढचा बॉल. हलक्या हाताने कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. कदाचित इतके सारे खेळाडू आहेत बाउंड्री, त्या खेळाडूंना थोडंफार पुढे आणावं लागणार आहे. अजून 2-3 खेळाडूंना पुढे आणावं लागणार आहे. 38 सर्कल पॉवरफुल बनवावं लागणार आहे, कारण थोडासा पलटवार करायचा प्रयत्न करतायत बंटी मैदानाच्या आतमध्ये, परंतु फक्त 3 धाब्यांची गरज आहे. पाहूया पुढच्या बॉलवर काय घडते. मोठा फटका, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय. जयू दुर्ग शलबे नरनाळा या संघानं टॉप 6 मध्ये जाणारा पहिला संघ, ज्या संघाचं नाव आहे टीम जयू दुर्ग शलबे नरनाळा. स्टायलिशिंग फिनिश, सुपर स्ट्रोक, फुलर लेन.